सलोनी एक श्रीमंत घरातली मुलगी होती. रोहित आणि तिचं लव्ह मॅरेज होतं. रोहितचं कुटुंब ठीकठाक होतं. रोहितचे वडील रमेश कुमार एकदा खूप आजारी पडले. त्यानंतर रोहितने आपल्या वडिलांना काम करू दिलं नाही आणि त्याचा छोटा भाऊ अजून शिकत होता. त्यामुळे घरात कमावणारा फक्त रोहितच होता. रोहित, हे काय? तू माझ्या हातात केवळ 500 रुपये दिलेस. तुला माहिती तरी आहे का पार्लरचा खर्च किती असतो ते? कमीत कमी म्हटलं तरी मला 10,000 रुपये लागतात. सलोनी, 10,000? अगं काय बोलतीयस तू? 1,000-2,000 ठीक आहे, तेही मोठ्या मुश्किलीने मला द्यावे लागतील. पण 10,000 केवळ तू पार्लरमध्ये खर्च करणार असेल तर मला घरचा बाकीचा खर्च पण आहे ना? खरंच मी जर पप्पांचं ऐकलं असतं आणि तुझ्याबरोबर लग्न केलं नसतं ना तर बरं झालं असतं. मी अनमोल बरोबर अगदी खुश राहिले असते. शेवटी तुझ्या तोंडात पण हे वाक्य आलंच ना की अनमोल पैशावाला आहे म्हणून. ठीक आहे, चल सोड. आता उगाच असं बोलून माझं मन दुखी करू नकोस. मी एकतर आधीच खूप टेन्शनमध्ये आहे. बाबांची औषधं आणायला जायचंय. मी जाऊन येतो. लग्नानंतर रोहित आणि सलोनीच्या नात्यामध्ये थोडे खटके उडायला लागले. ज्याचं सगळ्यात मुख्य कारण होतं सलोनी एका श्रीमंत घरातली मुलगी होती. सलोनीच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच होत्या आणि त्या पूर्ण करणं रोहितसाठी शक्य नव्हतं. त्या मागण्या पूर्ण करून सलोनीला खुश करण्यासाठी तो खूप प्रयत्न करायचा. आई, सलोनी कुठे? अरे, ती तर बाजारात गेलीये. बराच उशीर झालाय. तू एकदा तिला फोन कर. हो, मी करतो तिला फोन. मी विचार करत होतो की पुढच्या महिन्यात तिचा वाढदिवस आहे, तर त्यासाठी आपण घरी एक छोटी पार्टी ठेवूयात. तिलाही जरा बरं वाटेल. हो, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे बाळा. सलोनीचा या घरातला पहिला वाढदिवस आहे. आपण जर तो साजरा केला तर तिला खूप आवडेल. रोहित बेटा, एक काम कर. माझे मित्र आहेत, त्यांचा केटरिंगचा बिझनेस आहे. ते घरात सगळ्या केटरिंगची व्यवस्था करतील. मी त्यांना फोन करतो. तेव्हा सलोनी तिथे येते. 1 मिनिट बाबा, बर्थडे माझा आहे, त्याच्यामुळे पार्टीचं ठिकाण आणि पार्टीचा मेन्यू मीच डिसाईड करीन. तुम्ही हे जे केटरिंग आणि घरात पार्टी करण्याचं म्हणताय हे माझ्या स्टेटसला शोभणारं नाहीये. मला माझ्या स्टाईलने माझा बर्थडे सेलिब्रेट करण्याची सवय आहे आणि मी आधी 7 स्टार हॉटेलमध्ये बुकिंग करून आली आहे. तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये. तिथली सगळी व्यवस्था माझ्या पप्पांनी केलेली आहे. माझ्या पप्पांनी मला क्रेडिट कार्ड दिलं होतं. मी त्यांनीच आता बिलिंग करून घरी येतेय. माझ्या बर्थडेची पार्टी एका 7 स्टार हॉटेलमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी छान तयार होऊन तिकडे या. सलोनी, ही काय पद्धत झाली? रोहित तिला ओरडणारच होता, तेवढ्यात त्याची आई त्याला थांबवते. रोहित बाळा, शांत हो. काही हरकत नाही. सलोनीचा पहिला वाढदिवस आहे, तिला तिच्या पद्धतीने करू देत. आपण असं तिला थांबवणं योग्य नाही. तिला जर वाटत असेल की आपण सगळ्यांनी तिच्याबरोबर हॉटेलमध्ये यावं तर आपण सगळेजण जाऊयात. रोहित बेटा, तुझी आई बरोबर बोलतीये. आणि सलोनीचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर तिचा आनंद नेमका कशात आहे तेही आपल्याला पाहायला हवं. मग वाढदिवस कुठेही साजरा होऊ देत. आई, मी आलोच. रोहित आपल्या खोलीत जातो आणि सलोनीवर खूप चिडतो. सलोनी, मी प्रयत्न करतोय ना तुला हर तऱ्हेने खुश ठेवायचा, पण तू एकच ना की सतत तुझ्या घरवाल्यांना आपल्यामध्ये आणतेस. काय गरज होती तुला 7 स्टार हॉटेलमध्ये एवढी मोठी पार्टी ठेवायची? मला सांगितलं असतंस तर मी कुठल्या तरी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तुझं बुकिंग करून दिलं असतं. तुला माहितीये माझ्या घरातले सगळेजण माझ्या वाढदिवसाची किती आतुरतेने वाट पाहतायत. माझ्या घरातले, माझ्या मैत्रिणी सगळे अगदी जोरात माझा वाढदिवस सेलिब्रेट करतात. एकतर मी तुझ्या घरवाल्यांचा मान राखलाय. सगळेजण बर्थडे पार्टी मागत होते. आता मी सगळ्यांना तर या छोट्या घरात बोलवू शकत नाही आणि त्यात तुझ्या बाबांचं बोलणं ऐकून तर मला हसायलाच येतंय. माहित नाही कुठल्या केटररला पकडून आणतील. बास, मला उगाच तोंड उघडायला लावू नकोस. आणि मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझ्या वाढदिवसाला छान रेडी होऊन या म्हणून. यापुढे मला या विषयावर काहीही चर्चा करायची नाहीये. सलोनीच्या या वागण्यामुळे रोहितचे आई वडील थोडेसे नाराज झाले होते, पण सलोनी आता त्यांच्या घरची सून होती, त्यामुळे ते तिला काही बोलले नाहीत. सलोनी आपली नणंद वर्षा आणि तिच्या नवऱ्यालाही आपल्या वाढदिवसाला बोलावते. सगळेजण जेवणाच्या टेबलावर बसले होते. रोहित, हे काय? आई शाल ओढून बसल्यात अंगावर. ते असं वागतायत जसं काही कडाक्याची थंडी पडलीये इथे. तुला माहितीये ना आता गरमीचे दिवस सुरू आहेत आणि या शाल पांघरून आल्यात. सलोनी, आईला एसीत बसायची सवय नाहीये आणि इथे फुल एसी आहे. ती जास्त वेळ एसी मध्ये बसू शकत नाही. ती केवळ तुझ्यामुळे इथे आलीये. इथे तर खूप वेळ लागेल आणि एसीत तिला जास्त वेळ बसवलं जाणार नाही, म्हणून मीच तिला सांगितलं होतं की तू शाल घेऊन बस. त्यात काय झालं मग? सलोनी बेटा, जरा इकडे ये. आले पप्पा. सलोनी बाळा, केक आला आहे. आता तुझ्या सासरकडच्या मंडळींना काय हवंय ते तू ऑर्डर करायला सांग. आम्ही सगळ्यांनी आम्हाला जे हवंय ते ऑर्डर केलंय.
पप्पा हे सगळे लोक तर पोळी भाजीच खाणारे आहेत. मला नाही वाटत यांनी कधी 7 स्टार हॉटेलचं खाणं खाल्लं असेल. तिकडे बघा ना, वर्षाताईंची मुलं तर असं कोल्ड्रिंक पितायत जणू काही आयुष्यात पहिल्यांदाच कोल्ड्रिंक पाहिलंय. खरंच कशा गावठी लोकांना मी माझ्या बर्थडे पार्टीला बोलावलं इथे. तेव्हाच वर्षा तिथून जात असताना सलोनीचं बोलणं ऐकते आणि ती आपल्या दोन्ही मुलांना नीट समजावून सांगते. रोहितचे आई वडील जास्त हेवी जेवण खाऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी केवळ पोळी आणि भाजीच खाल्ली. रोहित जरा नाराज होता आणि वर्षाही सलोनीचं बोलणं ऐकून दुःखी झाली होती. पण केवळ तिचा वाढदिवस होता म्हणून कोणी तिला काही बोललं नव्हतं. काही वेळानंतर पुन्हा तिच्या मैत्रिणी तिला डान्ससाठी बोलावतात. सलोनी, चल ना यार, अजून थोडा वेळ डान्स करूयात. तुझं बर्थडे, काय मजा येते यार. अगं मी आता खूप दमलीये, इतक्या वेळापासून तुमच्या बरोबर डान्स करतीये. बरं मी येते थोडा वेळ. सलोनी डान्स करण्यासाठी म्हणून उठायला जाते तेव्हा अचानक तिचा ड्रेसचा एक भाग तिच्या खुर्चीमध्ये अडकतो आणि तिचा ड्रेस मागून पूर्ण फाटतो. सलोनी लगेच खाली बसते. अगं माझ्या पायात ना एकदम क्रॅम्प आला आता. एक काम करा ना, तुम्ही दोघी पुढे व्हा, मी तुम्हाला जॉईन होते नंतर. सलोनी बाळा, मी जरा यांच्या बरोबर रिसेप्शन काउंटरला जाऊन येते. तुला काही काम तर नाहीये ना? नाही आई, तुम्ही जाऊन या. खूप वेळापासून सलोनी जागेवरून उठली नाही म्हणून रोहित जरा काळजीत होता. काय झालं सलोनी, तू अशी काळजीत का दिसतीयस? मला तर सांगूच शकतेस. रोहित, माझा ड्रेस मागून फाटलाय आणि तो मागून इतका फाटलाय की मी उठू सुद्धा शकत नाहीये. आता मी सगळ्यांना काय सांगू की मी का नाही उठू शकत आहे म्हणून, पण मला काही कळतच नाहीये की मी काय करू. रोहित आपल्या आईशी आणि बहिणीशी या संदर्भात बोलतो. त्या दोघीही सलोनीकडे जातात. हे घे, तू माझी शाल घे, मग तू आरामात उठू शकतेस. आई, माझ्याकडे ना केशवीचा एक रबर बँड आहे. मी ही शॉल तुला एका स्टाईलनी बांधून देते. आजकाल ते रील मध्ये दाखवतात ना, डिफरंट स्टाईलनी स्कार्फ बांधण्याचा, तशा स्टाईलमध्ये मी तुला शॉल घेऊन देते. वर्षा सलोनीला त्या स्कार्फच्या स्टाईलने शॉल बांधून देते. सगळेजण सलोनीचा हा नवीन लुक पाहून तिचं खूप कौतुक करतात. कोणालाच याची कल्पना नव्हती की सलोनीने ही शॉल स्कार्फ सारखी का घेतली आहे. अरे वा सलोनी, ही शॉलची स्टाईल तर खूपच छान दिसतीये तुला. हो ना, मला थोडी थंडी वाजत होती म्हणून आईंनी त्यांची शॉल मला दिली आणि वर्षाताईंनी मला ते स्टाईलनी बांधून नाही दिली. खूप काळजी घेतात माझ्या सासरकडची माणसं, माझ्यावर खूप प्रेम करतात. मी खूप नशीबवान आहे की मला इतकं चांगलं सासर मिळालंय. थँक्यू आई, थँक्यू दीदी. सलोनीला आता कळून चुकलं होतं की श्रीमंतीचा गर्व करण्याच्या नादात ती किती चांगल्या माणसांचा दुस्वास करत होती. सलोनी आपलं वागणं बदलते आणि त्या दिवसानंतर ती आपल्या सासरच्या माणसांचा खूप आदर करायची आणि त्यांच्याशी खूप चांगलं वागायची. रोशनी आणि दीपकचं लग्न 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं. प्रत्येक मुलगी काहीतरी अपेक्षा घेऊन सासरी येते, तशीच रोशनीही आली होती. अगं सुनबाई रोशनी, किती पोळ्या करतीयेस? 3 तुझ्या सासऱ्यांसाठी, 3 दीपकच्या आणि मला तर भूक कमीच आहे. माझ्या 2च कर. बाकी तू बघ, तू तर 2च खाशील ना? अगं हो, आता लक्षात आलं. 2 पोळ्या सकाळच्या उरलेल्या आहेत. मी आणि तू एक खाऊ. त्यामुळे 8 पोळ्या खूप झाल्या. कुठल्या घरात आली मी, जेव्हा बघावं तेव्हा पोळ्या मोजत राहते. माझं तर डोकंच फिरवलंय. आई, 6 महिन्यातच मी अशक्त झालीये. सासूबाई बघावं तेव्हा पोळ्या मोजत राहतात, दरवेळी बोलत राहतात. रोशनी बाळा, काही होत नाही ग. तुझ्या सासूचं बोलणं एवढं मनावर घेऊ नको. तू फक्त चांगल्या सुनेचं कर्तव्य कर. बाकी प्रत्येकाची एक एक पद्धत असते. आपण दुसऱ्यांना नाही बदलू शकत, मग स्वतःच बदलायचं. तू काहीही बोलू नकोस त्यांना बोलू दे काय बोलायचे ते. रोशनी तिचं काम करायला जाते. दुसऱ्या दिवशी, हे काय रोशनी, तू आत्ताच दीपकसाठी चहा केला होतास ना? आता परत चहा कशाला? भांड्यात आधीचा चहा आहे ना, तोच प्यायचास. आई, चहा थोडा वेळ जरी तसाच ठेवला तरी त्याची चव बदलते आणि मला ताजा चहा प्यायची सवय. हा चहा मला दे. एवढ्या महागाचा चहा, साखर, दूध घातलेला चहा आहे. आई, 2 घोटाचा तर चहा आहे, तो कशाला पिताय? मी करतीये ना आता, तो प्या. तू हा 2 घोटाचाच दे मला, तेवढाच बास झाला. खरंच असली कंजूस सासू मी आजवर नाही पाहिलीये. काही म्हणालीस का तू रोशनी? नाही आई, मी तर फक्त गाणं म्हणत होते. 100 साल जिये हमारी सासू जी, हमको लागत माँ से प्यारी सासू जी. 1 मिनिट आई, मी आत्ता आले. काय झालं? चहा ठेवून आता बाथरूम मध्ये कुठे चाललीयेस? रोशनी बाथरूम मध्ये जाते तर तिला उलटी होते. थोड्या वेळाने ती बाथरूम मधून बाहेर येते. काय झालं? सगळा चहा आटला बघ. एवढा वेळ काय करत होतीस? माहित नाही आई, कालपासून उलट्या होत आहेत. अगं ऍसिडिटी झाली असेल, जा थोडं लिंबू पाणी घे, बरं वाटेल. पण ऍसिडिटी कशी आई? मी तर काही खाल्लंच नाही.
रोशनी खोलीत येऊन आईला फोन लावते. आई काय करू मी, तूच सांग. डॉक्टरांकडे जाऊन येऊ की थांबू? एक दिवस थांब बाळा, नाहीतर एक काम कर, दीपककडून प्रेग्नन्सी किट मागवून घे. कदाचित तुला दिवस गेले असतील. ठीक आहे आई, उद्यापर्यंत बघते. रोशनीला थोडं अशक्तपणा आल्यासारखं वाटतं. तेव्हाच, काय झालं ग रोशनी? जर खायचंच नव्हतं तर एवढा स्वयंपाक कशाला केलास मग? हे दोघं डबा घेऊन गेले. सगळा स्वयंपाक तशाच्या तसाच पडू नये. खायचं नाही तर मग करायचं कशाला? आई, माझी तब्येत जरा बरी नाहीये. थोड्या वेळाने खाते मी. आता रात्री काही करू नकोस. एवढंच बास होईल, समजलं? कमलाबाई आपल्या खोलीत निघून गेल्या. रात्रीच्या वेळी, रोशनी, हे कुकरमध्ये काय ठेवलंस तू? दुपारचा भात आहे तोच गरम करायचा ना? आई, माझी तब्येत जरा बरी नाहीये, म्हणून जरा मुगाची खिचडी करतीये. रात्रीच्या वेळी छोले मला जड होतील. हे बरं आहे. 2 उलट्या काय झाल्या की लगेच गळून जायचं. अर्ध्या वाटीचीच कर खिचडी तुझ्यापुरती. हे दोघं सकाळचीच पोळी भाजी खातील. एवढी एकतर महागाई वाढलीये. रोशनी आधीच तब्येतीमुळे वैतागली होती. त्यात सासूबाईंचा असा हा कंजूसपणा. दुसऱ्या दिवशी रोशनीला पुन्हा उलट्या होतात. ती दीपकला सांगते. तो प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन येतो. रोशनी चेक करते. दीपक, तू बाबा होणार आहेस. खरंच ही तर खूपच आनंदाची बातमी आहे रोशनी. मी आज खूप खुश आहे. काय, तू आई होणार आहेस? मग आता आजपासूनच बचत कर जरा. आता दोघांचे तिघे होणार म्हटल्यावर खर्च वाढणारच की. आई, मी दीपक बरोबर जरा डॉक्टरांकडे जाऊन येते. अगं, त्याला कशाला त्रास देतीयेस? त्याला कामावर जाऊ दे, मी येते तुझ्या बरोबर. दीपक कामावर जातो आणि रोशनी कमला बरोबर डॉक्टरांकडे जाते. मी यांना तपासलंय, सगळं ओके आहे. फक्त तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि टेन्शन वगैरे घेऊ नका अजिबातच. मी ही काही औषधं लिहून दिली आहेत त्यांच्यासाठी, ती वेळेवर घ्या. किती पैसे झाले तुमचे डॉक्टर? तुम्ही 1500 रुपये द्या. बाप रे, 1500 रुपये? अहो, केवढी जास्त फी तुमची. आणि औषधाचे वेगळेच की हो. आई, आता तर द्या, घरी जाऊन बोला ना. आता इथेच 1500 रुपये गेलेत. औषधांचे पण 1200 रुपये झाले. एवढे पैसे खर्च झालेत. आता रिक्षाचे 80 रुपये देणार नाही मी. चालतच चल घरी. उठे फसले मी या असल्या कंजूस सासूच्या घरात येऊन. कमला आणि रोशनी घरी येतात. आता रोशनी प्रेग्नेंट होती, त्यामुळे खाण्यापिण्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. पण सासूचा कंजूसपणा वाढतच होता. एक दिवस, रोशनी, ए रोशनी, कुठे आहेस तू? आई, मी बाहेर आहे. हे आंबेवाले आलेत ना, तेच बघतीये. काय रे, कसे दिलेस आंबे? ताई, 70 रुपये किलोनी दिलेत. 2 किलो घ्या, मग 60 रुपये लावतो. बोहनीची वेळ आहे ताई. अरे, काय लुटतोस काय आम्हाला? आम्हाला बघून भाव वाढवतोस की काय? आणि हे आंबे तर बघ कसे बिलबिले झालेले आहेत. पण आई, मला आंबे खायची खूप इच्छा झालीये. अच्छा, तुला आंबे खायचेत? हे घे रे बाबा, 5 रुपये, आणि मला एक आंबा दे. काय ताई, एवढा कंजूसपणा करताय? 5 रुपये घेऊन एक आंबा देऊ होय? मग काय, तुझी सगळी गाडीच घेऊ? एक आंबा फुकट दे. आला मोठा बोलणारा. चल निघ इथून. रोशनी चिडून घरात निघून येते आणि आपल्या खोलीत जाते. सगळा प्रकार ती आपल्या आईला सांगते. आता तूच सांग आई, एवढा कंजूसपणा, ते पण आंबे घ्यायला? मला एवढी इच्छा झाली होती आंबे खायची. अगं, काही हरकत नाही, तू दीपकला सांग, तो संध्याकाळी येताना घेऊन येईल. एका संध्याकाळी रोशनीचे सासरे तिच्यासाठी काही सामान घेऊ येतात. कमला, हे देशी गाईचं तूप आहे आणि बदाम, काजू वगैरे ड्रायफ्रुट्स आहेत. रोशनीला आता 9वा महिना लागलाय ना, तिला हे ताकदीचं खायला दे जरा. अहो, तुम्ही पण ना, एवढं सगळं आणायची काय गरज होती? उगाच खर्च करत बसता. द्या इकडे मला, मी आत ठेवते. कमला हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि तूप लपवून ठेवते. एवढे महागातले बदाम काजू मी तिला देऊ? सगळेच खाऊन बसेल ती. हे तूप पण थोडंसंच वाटीत काढून ठेवते. 1 आठवडा तरी नक्कीच जाईल. बाकीचं लपवून ठेवते. रोशनीला हे काहीच माहित नव्हतं. आई बरोबर ती फोनवर सगळं बोलू शकत नव्हती. एक दिवस, आई, माहित नाही मला, माझ्या हातापायावरची सूज वाढतच चाललीये. डॉक्टरांना दाखवून येऊ का? अगं, असल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी उठसूट डॉक्टरांकडे जात बसायचं का? काही घाबरू नकोस. गरोदरपणात असं होतच. कमलाच्या भीतीने रोशनी हॉस्पिटलमध्येही जात नाही. एका संध्याकाळी, रोशनी, काय झालं तुला? डोळे उघड रोशनी. आई, बाबा, लवकर या, रोशनी बेशुद्ध झालीये. अरे, खाली झोपव जरा, पाण्याचे शिंतोडे मार, येईल शुद्धीवर. दीपक हे करतो, पण तिला शुद्ध येत नाही. तो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. डॉक्टर तिला तपासतात. हे काय हाल करून ठेवलेत तुम्ही रोशनीचे? तुम्हाला कल्पना पण आहे का तिचं बीपी किती वाढलंय ते? तिची 15 दिवसांपूर्वीची अपॉइंटमेंट होती, तुम्ही आलाच नाहीत. एवढी बेपरवाई? तिच्या जीवावर बेतला म्हणजे? आई, तुला माहित होतं ना रोशनीची अपॉइंटमेंट आहे ते? कमला आता घाबरली होती. तिच्याकडून मोठी चूक झाली होती. कमला, अगं थोडी तरी शरम आहे का तुला? एवढी कंजूशी, तेही आपल्याच सुने बरोबर. ती तुला आई म्हणते. ती तिचं माहेर सोडून आपल्या घरी आलीये. आता जर तिला किंवा बाळाला काही झालं तर तुला पश्चाताप करायची वेळ येईल. आई, तुला माझ्या आणि रोशनीच्या राहण्याचा प्रॉब्लेम असेल ना, तर थांब,
ती बरी होऊ देत. आमचं बाळ येऊ दे, मग मी त्या दोघांना घेऊन कायमचा निघून जाईल. नाही नाही दीपक, मला माफ कर. माझ्या अंगात कंजूसीचं भूत शिरलं होतं. काय चूक काय बरोबर मला समजलं नाही. अहो तुम्ही तरी मला माफ करा. मी एक अशी सासू आहे जिने स्वतःच्या सुनेला मृत्यूच्या दाढेत ढकललंय. मला माफ करा. कमला रडत असते तेव्हाच डॉक्टर तिथे येतात. अभिनंदन, मुलगा झालाय. आई आणि बाळ दोघेही छान आहेत. बातमी ऐकून सगळे खुश होतात. थोड्या दिवसांनी दीपक रोशनीला वेगळं राहण्याबद्दल विचारतो, पण रोशनी नकार देते. दीपक, आईना सोडून आपण कुठेही जायला नको. त्या माझ्या आई आहेत. मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. कमला हे सगळं ऐकते. रोशनी बाळा, मला माफ कर. मी तुझ्याशी एवढी चुकीची वागले तरीही तू माझा विचार करतीयस. नाही आई, माफी मागू नका. फक्त तुमचा आशीर्वाद द्या. त्या दिवसापासून कमलाचा स्वभाव बदलतो. त्यामुळे कुटुंबातले सगळे आनंदाने राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.